लग्नाच्या आमिषानं अत्याचाराप्रकरणी तक्रारीनंतरही युवकाकडून तरुणीला धमक्या, 2 पोलीस ठाण्यात तक्रारी, तरीही संरक्षण नाही. पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. लाखांदूर तालुक्यातील एका 29 वर्षीय तरुणीची लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही पीडितेला पुन्हा धमक्या दिल्या जात असल्यानं पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पीडित महिलेची ओळख वडसा इथं काम करत असताना आरोपी नितीन भारत प्रधान वय 30 राहणार लाखांदूर गांधी वॉर्ड याच्याशी झाली. ओळख वाढत गेल्यानं दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. आरोपीनं लग्नाचा आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान सप्टेंबर 2024 मध्ये आरोपीनं अर्जुनी मोरगाव इथं पहिल्यांदा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतरही तो वारंवार भेटत राहिला. मात्र नंतर लग्नास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा आरोप पीडितेने केला. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन इथं अपराध क्रमांक 146/26 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 69 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतरही आरोपीची दादागिरी, धमक्या सुरूच. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीनं मनात राग धरून पीडितेला त्रास देणं सुरूच ठेवलं असल्याचा आरोप आहे. पीडिता ज्या बाजारवाडी परिसरात काम करते त्या ठिकाणी जाऊन आरोपीनं तुला पाहून घेईन अशी उघड धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली. या संदर्भात पीडितेनं देसाईगंज वडसा पोलीस स्टेशन इथं पुन्हा तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 70/26 अंतर्गत BNS 2023च्या कलम 351 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र हा गुन्हा अदखलपात्र असल्यानं पीडितेला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला. 2 ठिकाणी तक्रारी, तरीही संरक्षण नाही. 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी देऊनही पीडितेला त्रास सुरूच असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. पोलिसांचा अशा प्रवृत्तीच्या आरोपीवर वचक आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. पीडितेच्या म्हणण्यानुसार तिच्या जीविताला धोका असून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय. महिलांचं संरक्षण कुठं आहे? नागरिकांचा संताप. 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देऊनही पीडितेला उघड धमक्या मिळाल्या आणि असुरक्षित वाटतं. हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आरोपींवर पोलिसांचा वचक नाही का, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार तिच्या जीविताला धोका आहे. कोणती अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न पीडितेकडून उपस्थित होतोय. काही घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का? पीडितेनं वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई अभावी मिळणाऱ्या धमक्या प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करतात. जीविताला धोका असल्याचं सांगूनही संरक्षण मिळत नसेल तर काही अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार का, असा संतप्त सवाल आता नागरिकांसह पीडितेकडून विचारला जातोय.